बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक सभा होणार आहे। मांजरसुंबा या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईत 29 ऑगस्टला जरांगेंचं आंदोलन होणार आहे। आजच्या सभेत कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजासाठी लढा देत आहेत। 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईला आता ते जाणार आहेत आणि आमरण उपोषण त्या ठिकाणी करणार आहेत। मात्र त्याच्या अगोदर इशारा सभा या ठिकाणी सरकारला देण्यासाठी आज मांजरसुंबा या ठिकाणी ते पोहोचणार आहेत। काही वेळातच या ठिकाणी त्यांची जी सभेची आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। माझ्याबरोबर काही मराठा समन्वयक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। नाना, काय सांगता येईल, कशा पद्धतीने ही तयारी झाली, काय सांगता येईल? जोरदार तयारी झाली। बालाघाटावरच्या आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी, सगळ्या सेवकांनी ही तयारी केली आणि मनोज दादाच्या स्वागताला प्रचंड संख्येने बांधव इथं आलेत। आपण बघताय सभेच्या ठिकाणी तेवढेच आहेत, इथं तेवढेच, पंचक्रोशीत तेवढेच आहेत आणि सगळ्या कमानी सजल्यात, सगळे बॅनर लागलेत, सगळ्या भगव्या झेंडे तयार लागलेत। इथं सगळ्या 20-25 JCB आहेत, क्रेन लावलाय आणि बघा उत्साह आहे। सगळ्यात महत्वाचं एवढा प्रचंड उत्साह आहे। माता भगिनी सुद्धा आल्यात। हा लढा काठ्यावर आलेले असताना अजून देखील विनम्रपणे सर्व मराठा समाज आणि संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे हे आज मुंबईला जायची तयारी कशी असली पाहिजे, कसं गेलं पाहिजे, कुठलंही गालबोट लागलं नाही पाहिजे, कुणी मध्ये व्यत्यय आणला, कुणी काही चुकीचं काही करायचा प्रयत्न केला तर त्यापासून कसं सावध राहायचं किंवा आपल्याला काय रणनीती आहे त्या संदर्भात आज या बालाघाटाहून इशारा बैठक जी आहे त्या बैठकीतून सगळ्यांना संबोधित करणार आहे। निर्णय नाही झाला तर हे असं चलत राहणार, परंतु आता ही आरपारची लढाई शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे आणि सगळ्यांना अपेक्षित एकच गोष्ट आहे की हे आरक्षण मिळालं पाहिजे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा हा दौरा नेमका कसा असणार आहे यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मराठ्यांचा मुंबईत येण्याचा मार्ग आपण पाहतोय। आंतरवालीतून या दौऱ्याला सुरुवात होऊन थेट मंत्रालयापर्यंत हे आंदोलनकर्ते जे आहेत ते पोहोचणार आहेत। आंतरवालीतून निघून सहागड, पैठण, शेवगाव, पांढरी पूल, अहिल्यानगर, त्यानंतर नेपटी नाकामार्गे खरं तर आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर आणि मंत्रालय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।